गुळाचा चहा. हां ठीक आहे चला. नुसतं चटका लागलाय तोंडाला. आणि हा बघा, हा घरात येत नाही बरं का. आलो ना त्या बोलतो घरात नको, परत चल, परत जायचं. बघा मस्त काढून पण भारी झालं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, वेळ आहे संध्याकाळची, वाजले 5:30 आणि आता आम्ही निघालो आहे फाट्यावरती. टायगर जाऊन बसलं आहे गाडीत नेहमीसारखाच. चला तर हा बघा, हा बसला आहे गाडीत. मुंबईला चाललो, पण मुंबईला चाललेलो नाही आहे आम्ही. चला या, मग त्यांना साईड दाखवते गाडीची. झाली का थंडी, संपली का नाही आहे ना. सर्कल नाही त्यावरून हा ना. गॅस भरायचं आहे, त्यात उद्या जायचं आहे तर गॅस नाही. तर काल गेलेलो ओतूरला जायला लागेल आता. एवढी कशाला मारायची, इकडून तशीच यायची. मग त्याला लय आनंद, त्याला वाटतंय की हा कोंबड्या. कोण एवढ्या कोपऱ्यात कशाला फिरवताय, सरळ येऊ द्या ना अशी. तर आता जातो आम्ही ओतूरला गॅस पंपावर. सारखा खिडकीतून बाहेर नुसतं बघतो आणि मग ते हवा आहे ना, हवा सगळी नाका तोंडात जाते. एक तर एवढी थंड हवा आहे ना, माझी जरा जरी कानात गेली तर मला पूर्ण कानात खास 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 करतो, डोळ्यांना खास सुरू झाली. आणि याला काय नाही, याला बसायला नको बरं का, बाहेर बघायला पाहिजे. एकच खिडकी बस झाली बाबा, नको लय थंड लागते. रायगर गप्प बस. यांच्यामुळे लेट झालंय, झोपून राहिले. 1 वाजता झोपले ते, आता 5ला उठले डायरेक्ट. एवढी कुठे झोप असते. बघा मित्रांनो, तो धरण आहे. पहिले आम्ही मच्छी घ्यायला ना, मासे घ्यायला इथं घ्यायचो, या इथं या धरणावर. इथं पिंपळगाव जोगाचं धरण. आणि एवढ्या मोठ्या मोठ्या लांब कोळंब्या भेटायच्या. मासे पण इथं 10-10 किलोचा एक मासा मिळायचा. मोठे मोठे सगळे किलोवर असते. मच्छी शेती केली जाते तिथं त्याची. हे बघा आता धरण, तो धरण भरत नाही ना एकदम पूर्ण असा. हा पूर्ण भरत असेल आहे ना. पाऊस एवढा नाही अजून पडलाय ना. पाऊस भुरभुर येतो, मुसळधार पाऊस. मुंबईला कसा पडतो तसा नाही इकडे अजून पडला. गॅस पंपावर आलो. इथं लाईन बघा, इथून अशी लाईन लागली. ते तिकडं त्या बिल्डिंगच्या तिथपर्यंत. आणि आम्ही इथून येऊन पुढे गेलेलो, परत पुढून मागं आलो. आम्हाला लक्षातच आलं नाही की हा इथं पंप आहे म्हणून. आता किती वेळ जातो इथं काय माहिती. तिकडून नाही सगळीकडून चालतो नुसता. आता इथून मी उतरली तर इथून आलाय असा हे करून. ये बरं, येऊन दाखव, जरा दाखव येऊन. आताशी नंबर आलाय आमचा, म्हणजे आमचा इकडे आलाय. इकडची एक लाईन तिकडे आहे. बरं झालं, कारण इकडे नॉन फिटिंग आहे ना कंपनीची, त्यामुळे तिकडे कंपनीवाले आहेत. तर अशी लाईन आहे तिथे बघा. आता आम्ही आलेलो आहोत ओतूरमध्ये. आणि ओतूरमध्ये इथं बघा वाजे गुळाचा चहा. तर म्हटलं चला गुळाचा चहाचा आस्वाद घेऊया. मी उतरली नाही, कारण ह्या पोराला जर उतरवलं ना तर मित्रांनो खाली आहे बघा, चिखल बघा किती आहे सगळं. आणि हा सगळा घाणपाय घेऊन गाडीमध्ये मग येणार, म्हणून याच्यासाठी मी उतरली नाही. त्यांना म्हटलं मला पण गाडीतच चहा घेऊन या. तर ते गेलेत टायगरचे पप्पा आता चहा आणायला. खायचं होतं, थोडंसं नाश्ता करायचा होता, पण आता तिथं जाऊन खाणार. तर मग हा इकडं तिकडं सैरा वैरा, एक तर हायवे रोड आहे हा सगळा हे ना, म्हणून नको उगाच. आणि आवाज देतो बघा पप्पांना. हे दे आवाज टायगर, दे आवाज. कुठं आहेत, बोलव या. ते बघ गेले, ते बघ ते आलेत चहा घेऊन आले.
हा वेटर आहेत या. टायगरला पण चहा आणला. बायकोसाठी काय हा हा ठीक आहे चला. गुळाचंच आहे ना पण हा बोलली ना गुळाची लिहिलंय तर खरं गुळाचं पण दिस दे हे राहू द्या मी पिते आता. न्या ना मग तिथं जाऊन पिया ना तुम्ही. मस्त चटका लागलाय तोंडाला. गुळाचा चहा दिला पण गुळ कमी टाकलंय थोडस. मस्त पण दुधामुळे ना गावच्या दुधाची चहा ना वेगळीच लागते. वा मस्त दिलखुश. बनकर फाट्यावर जरा थांबलेलो, भाजी वगैरे घेतली आणि हे बघा आता वडापाव घेतलेत मी इथं. चला तर गरम आहेत आता गाडीतच खातो, घरी जाईपर्यंत गार होऊन जातील ना म्हणून. टायगरचं काय खिडकी सुद्धा झालेली आहे, खिडकीतून बघतोय. असे कसे लोक करतात नाही बघा, एवढ्या जवळ आल्यावरती हात करतात इकडे टर्न मारायला. हा आता लागला असता धक्का मग असे असतात. मित्रांनो वडापाव खायला या. सगळेजण म्हणतात ताई नुसती बोलवता एक दिवस घरी बोलवा आम्हाला आणि आम्हाला चांगली मस्त न्याहारी द्या. नक्की या. आता सध्याला वडापाव खायला या. टायगर गरम आहे. वडापाव खातो नाही खाणार. त्यांच्यावर हातामध्ये एक दिले, गाडी चालवत खा म्हटलं. ते म्हणतो ते मला भरवत जा म्हणलं. हा भरवायला भरवाय बसेल, बसली तर पुढं गाडी लक्ष द्यायचं नाही. प्रेम नाही हो माझ्यावरती. मित्रांनो या गरम गरम वडापाव खायला थंडीमध्ये. आता बघू भजीचा बेत उद्या आखू. भजन चहा घाटामध्ये. हा मिरची खाल्ली मस्त तिखट. आता लय मोठा पोपट झालेला आहे सगळा. इथे चिकनवाल्यांची तर आलो, चिकन संपलंय. मच्छीवाल्यांची इथे गेलो, मच्छी संपली मागाशी होती पण म्हटलं येताना घेऊ. असं झालं आता जाऊ द्या. आता घरी गेल्यावर काहीतरी वेगळंच काहीतरी करून खायचंय. खातो काहीतरी जाऊ द्या. चला बसा आता गाडीत परत. आलो घरात आणि हा बघा हा घरात येत नाही बरं का. आलो ना त्या बोलतो घरात नको, परत चल परत जायचं. बघा ए घरातच नको बोलतोय. तर मित्रांनो हे बघा काय काय आणलं तुम्हाला दाखवते मी आता. ही बघा मेथीची भाजी किती बुटकी आहे आणि मस्त आहे ना. गावरान मेथीची भाजी आहे ना. आणि गावरान मेथीची कोथिंबीरची जोडी ही बघा 20-20 रुपये. किती छान आहे बघा, सुंदर आहे ना. किती मस्त वाटते आहे ना. मुंबईला 40 रुपयाला आहे तर 20 रुपयाला आहे कोथिंबीरची जोडी. आणि पीठ घेतलं थोडंसं गव्हाचं 1 किलो वेगळं घेतलं मला. आणि बस एवढंच घेतलं. तर मासे वगैरे काही मिळाले नाही. जाऊ आता मित्रांनो मस्त आहे बघा गरमागरम काली चाय ब्लॅक टी आणि सोबत टोस्ट. आणि हा बटर इथं बसला आहे. बटरला दिले गुड्डे बिस्किट. तरी या खायला खातो गरम असेल. खावा टोस्ट बटर. 8 वाजता चहा चाललाय नाश्ता. असं म्हणून ती पण लावायची. आपण कायमची जर इथे राहायला आलो तर काहीतरी करू आपण दोघं बघून बिझनेस जोडून द्या. किती भारी वाटेल ना. तिकडे काय काय बघ म्हातारे झालो ना आम्ही तिथंच येणार आहे. जेवण आहे त्यांना. हाँ अभी तो हम जवान है ना. आमचा टायगर सांभाळायला आम्हाला आहे ना. टायगर सांभाळते ना. मस्त ब्लॉग काढायचे, रोजचे व्हिडिओ बनवायचे, खायचं. दिवस कसं जातोय ना समजतच नाही. तर कधी दिवस संपतोय कळत नाही. असं वाटतं दिवस अजून मोठा पाहिजे. ऊन कधी पडतो ते कळत नाही. ऊन कधी पडतोय, पाऊस कधी पडतोय, थंडी कधी पडते. आता चहा पिऊन घेतो आणि मग त्यानंतर जेवण बनवायचं आहे. दुपारची भांडी आहेत ती घासायची. आता जेवणाचं काय काय बेत आहे तो तुम्हाला दाखवतो. चला. काय ग काय जेवण बनवलं आज? जेवण आहे अंडे का बंडा. अंडे का बंडा. अच्छा अरे वा छान छान छान. काय करायचं तर आपल्याला मासे मिळालेच नाही. हो ना. त्या दिवशी आपली दिवाळी झालेली, आज आपली दिवाळी नव्हती म्हणून. तर आता मी मस्तपैकी अंडे का बंडा आणि
मेथीची भाजी शिवाय अजून काय काय तुम्हाला दाखवते. ही बघा गावची मेथीची भाजी माझी फेवरेट. आणि मी इथं आली आणि मेथीची भाजी खाल्ली नाही असं कधीच होत नाही. नेहमी आली की एकदा तरी मेथीची भाजी खाऊनच जाते. मेथीची भाजी पण आता महागडी ना. मागणी म्हणजे कितीला होती? 40ला होती. 70ला 2 जुड्या दिल्या त्यांनी. आणि मला माझे सबस्क्रायबर बोलतात, माझी फॅमिली बोलतात, सॉरी सबस्क्रायबर नाही फॅमिली, तर माझी फॅमिली बोलतात ताई अशा लोकांकडून तुम्ही बार्गेनिंग करू नका. पण मी बार्गेनिंग नाही केली. त्यांना मी म्हटलं तर विचारलं तर मी तिथून निघाली. मग ते म्हणाले की अगं 35ला 1 देते, 70ला 2 देते बोलली, घेऊन जा. तर मग मी म्हटलं जाऊ दे चल घेते. मग 2 घेतले. मी फक्त भाव विचारून पुढं चाललेली मी सामान आणायला दुसरं. तर ती बोलली मला घ्यायची नव्हती पण मी घेतली. पण मला मुंबईला घ्यायला घ्यायची होती आणि माझा आजचा मेथीच्या भाजीचा प्लॅनिंग नव्हता. पण म्हटलं चला आल्यासारखं ते. आणि मासेवाले पण ना, मासेवाले स्वतःच्या मनाने जेव्हा कमी आम्ही बोलतो त्यांना पटलं तर ते देतात. असं नाही आम्ही जबरदस्ती करत, आहे की नाही हो. आणि त्या ओळखीचे आहेत आमचे मासेवाले, यांच्या बहिणी आहेत त्या अर्ध्या. सगळ्या कातकर्मी त्यांच्या बहिणी आहेत अर्ध्या. नाही एवढ्या वर्षापासून आपण राहतो, त्यांच्यासोबत वागतो आणि पैसे काय 5-50, 10-20 रुपये जास्त द्यायला काय हरकत नाही. पण ते जास्त घेत नाही. ते 2-4 मासे जास्त टाकतात. मासे टाकतात ते पैसे नाही रिटर्न करत. हा बिचारा सुरुवातीच्या काळामध्ये ना मी त्या मुऱ्या मळे लोळ्या शिंगटे हे फार 20 रुपयाचे असे एवढे द्यायचे, अर्धा किलो द्यायचे मला. आम्ही काय आजच नाही इथं गावाला येत. मी यायचो ना सुरुवातीला एक 15-20 वर्षापूर्वी, तर त्या इकडे होतं बाजारामध्ये, चौकामध्ये बसायच्या. त्यांना तिकडनं परिवर्तन करून त्या नदीच्या किनारी नेलं आवडीनुसार. तर आता हे बघा मित्रांनो, चपाती, कांदा, मेथीची भाजी, अंडे का बंडा बरं का. आता मी सुरुवात पहिले मेथीची भाजी, माझी फेवरेट मेथीची भाजी, माझी काय सर्वांचीच फेवरेट आहे. मस्त मेथीची भाजी परफेक्ट. आणि आमच्या बाजरीचं पीठ संपलं म्हणून आज चपात्या केल्या. पीठ विकत घेतलं इथं. आता अंडा खाऊन घेऊ. अंड्याचं कालवण म्हणजे तुम्ही म्हणा नवीन काय अंडे का बंडा. आम्ही अंड्याच्या कालवणाला अंडे का बंडाच करतो. मस्त कालवण पण भारी झालं, एकच नंबर. आणि असा कांदा भारी. तुम्ही खावा आणि मला टेस्ट करून सांगा. चपाती जी आहे भाजी नाही दिलीस मला. अरे हा ही काय दिली का, घ्या ना. तुम्हाला वाढायचीच विसरली मी माझ्या खाण्याच्या नादात. स्वतः खा. असं द्या खाऊन. मी जर खाणार तर तुम्हाला जगवणार ना. मी जगली तर तुम्हाला जगवेल ना. अजून खाते मेथीची भाजी. या मित्रांनो बाबल्या आहे तुला. हळद मीठ टाकून केलं, मिरची टाकून केलं तर विशेष समजेल. नुसतं न वाटता सुद्धा केलं पाण्यामध्ये, एकच नंबर. आणि मासे तर एकच नंबर होता तिथं. आज नाही भेटले, थोडं लेट झालं. पण उद्या मुंबईला जाताना घेऊन जाणार आहे मासे. त्यांनी काय सांगितलं कोण द्याना. आणि सुमितने सांगितलं मोठे मोठे झिंगे घेऊन ये. हवा कालवण खाल्लं. किती खाल्लं, मिरच्या किती टाकल्या, मीठ आहेत ना. छान कालवण पण मस्त झाले. काळं कालवण, काळं गावचं आहे बघा, काळ्या मसाल्यातलं. आपल्या काळ्या मातीतल्या माणसांना काळं काळ्या मातीच्या काळ्या माणसांना काळं कालवण. मित्रांनो खरंच खूप छान झालेलं आहे जेवण. कसंही करा, मला जेवण बनवायला 2 माणसं असले की जास्त वेळ लागत नाही. 2 माणसाचं जेवण जास्तीत जास्त अर्धा तास. किती प्रकार असतात त्यामध्ये. मन होत नाही मुंबईला जावं, पण काय 2 पिल्लं आहेत माझी. काही चटणी भाकर खाऊन आहे ना मनुष्य इथे 10 वर्ष ना आरामात जगणार. जास्त मुंबईपेक्षा वातावरणाने, ऑक्सिजन, हवा आणि पाण्याने 10 वर्ष लाईफ वाढणार, 100% वाढणार गावाला. पण काय करायचं, मुलं तिकडं, सगळं तिकडं. तरी या वेळेला आपण एक दिवस जास्त काढलं मला वाटतं ना. आणि इथं प्रदूषित वातावरण नाही आहे अजिबात. एकदम क्लिअर. आता जेवण संपवून घेतो सगळं, त्यानंतर झोपायचं आहे. आता वाजलेत बघा 11:15 वाजलेत जेवणाला. आम्हाला एवढं लेट झालं.
असो ठीक आहे, उद्या पण उठायचं आहे आणि उद्या उठून गप्प सुटायचं आहे. सुट्ट्या आमच्या संपल्या. चला मित्रांनो, जेवण कसं झालं आहे ते तर तुम्हाला सांगितलं. तो व्हिडिओ कसा झाला, व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आम्हाला सांगा आता. आणि कमेंट चांगल्या करा, चांगल्याच कमेंट येत आहेत सर्वांच्या. छान छान अजून कमेंट करत राहा. आणि तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.